उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता अनेक खुलासे होत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सर्वात पहिली बातमी जर कोणाला समजली असेल तर ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. 28 जानेवारी रोजी अजित पवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींच्या प्रचार सभा घेण्यासाठी विमानानं मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. दुर्दैवानं बारामती विमानतळावर लँडिंग करताना त्यांचं विमान अपघातग्रस्त झाले आणि त्यात त्यांच्यासह विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. पण फडणवीसांना ही खबर सर्वात आधी कशी कळाली जाणून घेऊया. अजित पवार बारामतीत येणार असल्यानं पोलीस त्यांचा कार्यालयातील सहकारी वर्ग स्वीय सहाय्यक हे विमानतळाच्या प्रतीक्षा कक्षात थांबून होते. आजवर असंख्य वेळा अजित पवार विमानानं बारामतीला आलेले असल्यानं प्रतीक्षालयात सर्वजण अजित पवार विमानातून उतरून येण्याची प्रतीक्षा करत थांबत असत. पण त्या दिवशी विमान कोसळल्याचा मोठा आवाज सर्वांना आला. विमानानं 2 घिरट्याही घातल्या आणि अचानक स्फोटासारखा आवाज झाला व सायरन वाजू लागला. यावेळेस सर्वांनी धावपट्टीच्या दिशेनं गाड्या घेत धाव घेतली. समोर अपघातग्रस्त विमान व आग लागलेली बघून अनेकांचे हातपायच गळून गेले होते. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता अजित पवारांचे कार्यालयीन सहाय्यक महेश यादव यांनी सर्वात पहिला फोन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजूरकर यांना केला. ते मुख्यमंत्र्यांसोबतच होते. ही बातमी ऐकून देवेंद्र फडणवीस यांनाही कमालीचा धक्का बसला. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना व्हिडिओ कॉल करून महेश यादव यांनी या घटनेची कल्पना दिल्यानंतर पुढील सूत्र हलली. राज्याच्या प्रमुखांना या घटनेची पहिली माहिती द्यावी असं त्या क्षणी मला वाटल्यानं मी तसे केलं असं महेश यादव यांनी नंतर सांगितले. घटनाच अशी होती की त्या क्षणी कोणालाही काहीच सुचत नव्हतं असं त्यांनी सांगितलं.